मला माहिती आहे 90% बायका मेहंदी चुकीच्या पद्धतीने भिजवतात। चला आज सांगते परफेक्ट मेथड, ज्याने कलरही छान येईल केसांना आणि केस हेल्दीही होतील। सोबतच जुनी साधीशी बॉटल, थोडंसं प्रेम आणि माझ्या हातची जादू म्हणजे कला म्हणायचंय। बघा कशी सुंदर डॉल तयार केली। केसासाठी नैसर्गिक मेहंदी आणि मनासाठी मस्त अशी क्रिएटिव्हिटी दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये शेअर करते आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता ना आज ना मला लावायची आहे मेहंदी। आणि खरं सांगू का, जेव्हापासून कडाक्याची थंडी पडायला लागली ना, जवळपास 3-1 महिने झाले मी कोणतीच मेहंदी लावलेली नाही। हां, एकदा माझ्याकडचं हळदी कुंकू जेव्हा होतं तेव्हा एमर्जन्सीमध्ये फक्त मी गार्नियरची जी कलर नॅचरल येते ना, त्याचा जो बर्गंडी शेड आहे ना, तो अप्लाय केला होता केसांवर। त्याशिवाय या 3.5 महिन्यामध्ये मी कोणतीच मेहंदी लावलेली नाही। कारण बघा, आता हिवाळ्यात थंडी भरपूर तर होतीच, शिवाय मेहंदी ही भरपूर थंड असते। त्यामुळे ना माझं डोकं धरतं आणि भरपूर म्हणजे दुखतं मग दिवसभर। 1-2 दिवस तरी मला त्या गोष्टीचा त्रास होतच होतो। सो ते कारण होतं। आणि शिवाय बघा, हिवाळ्यात आपले केस, आपला स्काल्प जो आहे तो भरपूर ड्राय होत असतो ऑलरेडी, आणि त्यात मेहंदी काय करते, त्याला आणखी ड्राय करते। त्यामुळेही मी हिवाळ्यात मेहंदी जी आपली नॅचरल हिना असते ती तर स्किपच करते। फारच अर्जंट असलं की कधीतरी हेअर कलर करून घेते। सो आता गरज आहे माझ्या केसांना कलरचीही आणि सोबत कंडिशनिंगची सुद्धा। सो म्हणून जे आहे आज मी मेहंदी भिजवायला घेतली। खूप वेगवेगळ्या पद्धतीने मी मेहंदी भिजवत असते, तुमच्यासोबत बऱ्याचदा शेअर केलेली आहे। त्यातलीच ही एक नवीन पद्धत जी आजपर्यंत मी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही। म्हटलं चला माझी मेहंदीही भिजवून होईल आणि तुमच्यासोबत शेअरही करून होईल। सो मेहंदी भिजवण्यासाठी इथे बघा, मी लोखंडाच्या कढईमध्ये मस्त 1 ते 1.5 ग्लास पाणी घेतलं। त्यामध्ये 1 मोठा चम्मच आवळ्याची पावडर, 1 मोठा चम्मच मेथी दाणे, भरपूर कढीपत्ता आणि ही काळ्या कलरची दिसते ना ती कलोंजी घातली। त्यानंतर 8-10 मस्त जे आहेत जास्वंदाची फुलं घातलीत। खरं सांगू का, टाकायची इच्छा नव्हती होत यामध्ये, इतकी सुंदर दिसत होती, पण चला केसांसाठी फार गरजेची आहे म्हणून टाकली। आणि सर्वात शेवटी घातली 1/2 चम्मच आपली चहापत्ती। आता हे पाणी इतकं मस्त खळखळून उकळलं की त्यातलं सर्व जे सत्व असतं किंवा त्यातले सर्व जे गुणधर्म असतात ते त्या पाण्यात उतरले पाहिजे। चला आता हे पाणी थंड करायला ठेवते। ही भरणी आठवते का तुम्हाला? ही भरणी ना मला हळदी कुंकूमध्ये मिळाली होती आणि ही भरणी यूज करण्यासाठी मी इतकी एक्सायटेड होती का आल्या ना मी आधी ही वॉश केली आणि रात्रभर मस्त सुकू दिली। आणि दुसऱ्या दिवशीही माझ्या डोक्यात होतं की यामध्ये मी काय भरू, काही नाही। मग विचार केला काहीतरी नवीन आलं आपल्याकडे की मग आपण ते यामध्ये फिलअप करू, पाहायला आणि दिसायला छान वाटेल आणि खायलाही मजा येईल। आणि व्हायचं काय, यायचं, खायचं, संपवायचं आणि यामध्ये ठेवायचं, काही लक्षात राहिलंच नाही। आणि काहीतरी छान भरायचं या भरणीमध्ये, म्हणून ही भरणी आतापर्यंत तिथे अशीच ठेवून होती। पण आज फायनली जे आहे माझं लक्ष गेलं तिच्यावर आणि म्हटलं चला फायनली भरणीचा मुहूर्त लावूयात आज। आता आज माझ्याकडे काय विशेष आलं सांगू, त्या म्हणजे ह्या मस्त गाभुळलेल्या चिंचा। काल अश्विनी गावी गेली होती, तिथनं ह्या चिंचा आणल्यात आणि झाडावरच्या चिंचा गाभुळलेल्या, नुकत्याच पिकायला लागलेल्या, त्याची टेस्ट ना भयंकर असते। माझ्या तोंडाला बघा किती पाणी सुटतंय, म्हणून मी यांच्याकडे बघतच नाही। म्हणून तिथे रात्रीच मला बजावलं, मम्मा या चिंचेचं तू काहीच करू नको, ह्या फक्त खायला ठेव। आणि खरंच अशा नवीन चिंचा ज्या असतात ना त्या खायला इतक्या मस्त लागतात की काय सांगू। म्हणून मी आता ह्या काचेच्या भरणीत भरून ठेवते, म्हणजे जेव्हा जेव्हा खायची इच्छा होईल किंवा किचनमध्ये आलं ना ही भरणी डोळ्याने दिसेल, चिंचा दिसतील आणि मग आपसुकच त्या खाल्ल्या जातील। तर चला यामध्ये ह्या भरून ठेवते। जमलं तर आज किंवा मग उद्या ना या चिंचेचं शरबत तुम्हाला बनवून दाखवेल मी। इतकं सुंदर लागतं ना की काय सांगू। चिंचा तेवढं भरून ठेविस्तोवर माझं जे पाणी मी आता तयार केलं होतं ते बऱ्यापैकी थंड झालं होतं, थंड नाही सॉरी कोमट झालं होतं, ते गाळून घेतलं। आणि त्यानंतर नुपूर मेहंदीचं 1.5 पॅकेट जे आहे, मी इथे मेहंदी घेतलेली आहे आणि त्यामध्ये ते पाणी टाकून मस्त स्मूथ अशी
मेहंदी भिजवून घेतली. जे जे साहित्य मी त्या पाण्यामध्ये उकळताना टाकलं ना, खरंच ते सर्व साहित्य आपल्या केसांसाठी वरदान असतं. त्यामुळे म्हणजे मेहंदी भिजवताना ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं लक्षात ठेवल्यानं तर ती फक्त मेहंदी न राहता एक छानसा हेअर पॅकही बनतो. आणि अशा प्रकारे मेहंदी लावली का 3 महिने तरी तुम्हाला पुन्हा मेहंदी लावायची गरज पडत नाही. बरं चला, आरोहीसाठी ब्रेकफास्टसाठी मस्त फोडणीचा भात केला. त्यानंतर पिहूची बघा काय रिकामी कामं चाललेली आहे. अभ्यासातून ब्रेक घेतला त्याने आणि माझं असं होतं की टी व्ही किंवा मोबाईल न पाहता तू काहीतरी ॲक्टिव्हिटी कर, पेंटिंग कर. तर त्याने काय केलं, जो आपला मांजा असतो त्यालाच पेंट केलं. हा, टिगर इन्सान आणि फुकरा इन्सान दोघं भाऊच आहेत. त्यांचे व्हिडिओ बघतात आणि मग हे असं जॉ लाईन दाखवणं काय 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 म्हणजे ते चाललेलं असतं. हा, ते समजते, हे नाही समजत का एवढी घाण केली आपण पुसून टाकायचं. मी म्हटलं जाऊ द्या बा, मुलगा पेंटिंग करत आहे काहीतरी. माझ्या समोरच त्याने कलर्स ब्रश वगैरे घेतले. मला वाटलं काहीतरी पेंटिंग करेल, पण तुम्ही बघितलंच काय तर पतंग उडवायच्या धाग्याला आम्ही कलर केलं. बोर होत होतो म्हणे त्याला. म्हणजे तो ऑरेंज कलरचा जो धागा आहे तो उडवून उडवून बोर झाला म्हणून मांजा, हा मांजा, ऑरेंज कलरचा मांजा उडवून उडवून बोर झाला म्हणून त्याच ऑरेंज कलरला आम्ही ब्लॅक कलर दिला. धाग्याला कमी आणि घरात जास्त रंगवून ठेवलं. चला आता ते पुसते. माहीत आहे का, 9 वाजता, हा 9 वाजता, शार्प 9 वाजता माझी मेहंदी भिजवून झाली होती. आणि तेव्हाच माझं चाललंय हे की मला काय बॉटल आर्ट बनवायचंच आहे. आज बरेच दिवस झाले, म्हणजे आपलं कसं ठरलेलं की सॅटर्डे संडे एक तरी जे आहे आर्ट किंवा होम डेकोरचं एखादा तरी छोटा मोठा आयटम जो आहे मी बनवला पाहिजे आणि तुमच्यासोबत शेअर केला पाहिजे. पण आय थिंक 2-3 आठवडे गेलेत मी काही तुमच्यासोबत शेअर केलेलंच नाही आणि मीही काही बनवलं नाही. त्यामुळे आतून मला असं कसं कसं होत होतं, कारण आवडीचं काम शेवटी ते केलं नाही तर मनाला हुरहुर लागतेच. सो फायनली काल का परवा ह्या बॉटल मी क्लीन केल्यात मस्त. आणि आता आज सकाळपासून प्रयत्न करते, कारण बघा वॉलपुट्टीचं काम असतं आणि कसं सुकायला वेळ घेतं. म्हणजे आधी एक लेअर करायची, मग सुकू द्यायची, त्यानंतर दुसरी लेअर, म्हणजे पूर्ण जरी नाही तरी 20-30% तरी सुकू द्यावं लागतं लेअरिंग करताना. त्यामुळे भरपूर वेळ जातो. आणि म्हणून मला असं वाटत होतं की सकाळीच जे आहे आपण या कामाला सुरुवात केली की 3-4 वाजेपर्यंत आपलं हे काम करून आपण मोकळं होऊ आणि त्यानंतर दिवसभर रात्रभर मस्त वॉलपुट्टी सुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे आहे आपण पेंट करू, असं माझ्या डोक्यात होतं. पण नाही म्हणता म्हणता आता 11 वाजलेत. चला आता पटपट बडबड न करता काम करायला सुरुवात करते. चला आधी ना वॉलपुट्टी भिजवते. खरं तर आजचा पूर्ण दिवस वॉलपुट्टीच्या कामात जाणार आहे. उद्या मी ते पेंट करून मस्त तुमच्यासोबत शेअर करेल. म्हणजे आजच्याच व्हिडिओमध्ये उद्याचं जे आहे ज्या क्लिप्स घेईल मी ते ॲड करेल. कारण ते कसं होतं, मग जरी मी 2 दिवस बनवलं तर 2 अर्धा वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये मी ॲड नाही करू शकत, कारण तुम्हालाही समजणार नाही ते आणि मलाही म्हणजे काही लिंकच जुळणार नाही. म्हणून आजच म्हणजे अर्ध आज कंप्लीट करते, अर्ध उद्या कंप्लीट करते, पण दोन्ही एका व्हिडिओमध्ये कंबाईन करून तुमच्यासोबत शेअर करते. सो ह्या 2 बॉटल सॉसच्या आहेत. माझ्याकडे सॉस फार कमी यूज होतो, अगदी कधीतरी, म्हणजे चायनीज वगैरे असं काही बनलं ना तरच, त्यामुळे फार कमी येतात. मग ज्या येतात ना त्या मी जपून ठेवते. सो त्याच ह्या बॉटल आहेत. त्यांची झाकणं काही दिसली नाहीत, सो दुसरी झाकणं त्याला लावलीत. वॉलपुट्टी बघा किती घट्ट भिजवली मी आणि जास्त वेळ टिकावी म्हणून ओल्या कपड्यामध्ये ठेवून हवाबंद डब्यामध्ये ठेवली आणि थोडी जशी मला लागेल तशी वॉलपुट्टी घेऊन मी माझं काम करते आहे इथे. सर्वात आधी बॉटलच्या वरच्या साईडला जी आहे मी अशी वॉलपुट्टी लावून डॉलची बॉडी बनवली. त्यानंतर वरच्या साईडला इथे मान वगैरे बनवली आणि त्यानंतर आता मी बनवते आहे हात. आणि हो, एक गोष्ट तर सांगायचीच राहिली, वॉलपुट्टी भिजवताना मी जस्ट पाणी यूज केलेलं आहे, फेविकॉल वगैरे काहीही टाकलेला नाही. आणि आता हात चिपकवताना सुद्धा इथे मी पाण्याचाच उपयोग करते आहे, फेविकॉल वगैरे यूज नाही करत आहे. फक्त थोडीशी वॉलपुट्टी जास्त पाणी टाकून भिजवली, ती लावली आणि त्यावर हात चिपकवला. आणि आता इथे मी बनवते आहे साठीचं जॅकेट, रुमाल वगैरे. सो हे बेलनं पिहूच्या खेळण्यातलं आहे आणि तो आता नाही आहे म्हणून मला हे यूज करायची परमिशन आहे बरं का. सो परमिशन नाही, मी लपून छपून यूज करते आहे. सो अशा प्रकारे डॉलची शॉल म्हणा किंवा एखादं श्रग म्हणा, मी अशा प्रकारे बनवलं आणि पाण्याने जे आहे मी सर्व गोष्टींना चिपकवते, सोबत स्मूथही करते, कारण वॉलपुट्टी आहे शेवटी ती, त्यात फेविकॉल वगैरे नाही. सो ती लवकर ड्राय होते किंवा स्मूथ असा इफेक्ट येत नाही.
आता मला इथे डॉलला मान बनवायची होती, सो त्यासाठी मी इथे एअरबड यूज केलेला आहे. वॉल पुट्टीमध्ये हाफ एअरबड, हाफपेक्षा कमी व्यवस्थित फिट केलं. ते व्यवस्थित सुकू द्यायचं आहे आता. पण त्याआधी चेहरा बनवायचा आहे, सो त्यासाठी इथे मी आधी मेजरमेंट घेत होती. सो हे सर्व मी सुकू दिलं 1-1.5 तास. त्यानंतर जे आहे आता मानीलाही मी इथे वॉलपुट्टी लावते आहे, कारण इयरबड बारीक होती, सो तिला अगदी व्यवस्थित मानीचा शेप दिला. आणि हे काम मी स्टेप बाय स्टेप आणि भरपूर वेळ घेऊन करत होती बरं का. आता तुम्हाला हे समजावं म्हणून एकसाथ मी इथे दाखवते आहे. पण हे वॉलपुट्टीचं काम करता मला म्हणजे 11 वाजता मी स्टार्ट केलेलं, तर रात्री 9 वाजले होते. सो तुम्ही विचार करू शकता, म्हणजे मी 1-1, 2-2 तासाचा ब्रेक घेत ही कामं केलेली आहे. आणि वॉलपुट्टीची कामं ही अशीच करावी लागतात. बरं चला, चेहरे वगैरे मी दुपारी जे आहे तयार करून ठेवलेले होतेच. सो इथे फक्त मी मेजरमेंट घेतलं की आता ही जी मान तयार झालेली आहे त्याला हे चेहरे फिट येणार की नाही. त्यानंतर बरीच छोटी मोठी डिटेलिंगची कामं होती ती केली. चेहरे व्यवस्थित चिपकवलेत. ते सुकल्यानंतर मग इथे केस वगैरे जे आहे म्हणजे बनवायचं किंवा त्यावर मग ड्रॉ करायचं, म्हणजे त्याला छान 3D इफेक्ट आला पाहिजे वगैरे, असे जे आहेत माझे छोटे मोठे प्रयत्न इथे चाललेले. आता असं तर हे तुम्हाला काही दिसणार नाही, नेमके कसे दिसत आहेत ते उद्या छान कलर केल्यावरच तुमच्या लक्षात येईल. आणि हो, एक गोष्ट दाखवायचीच राहिली, मेहंदीही लावली होती आज आणि म्हटलं चला रिझल्ट काय आहे तुमच्यासोबत शेअर करते. सो बघा कलर किती सुंदर आला आहे. फक्त कलरच नाही येत, तर या मेहंदीने केस खूप छान होतात, दाट होतात. केसांचे बरेचसे इश्यूज जे आहेत सॉल्व होतात, कारण यामध्ये खूप छान छान घटक आपण ॲड केलेले आहेत, जे आपले केस आणखी स्ट्रॉंग बनवतात. आणि कलरचं तर काही विचारायलाच नको, खूप मस्त हेल्दी असे केस झालेत माझे. तुम्ही पण नक्की अशा प्रकारे मेहंदी भिजवून बघा आणि रिझल्ट काय येतात ते मात्र माझ्यासोबत नक्की शेअर करा. सो फायनली डॉल बनून तयार झाल्यात माझ्या. आणि माहिती आहे का, रात्री 9 वाजलेत ह्या डॉल्स तयार करायला. सुरुवात तर फार लवकर केली होती मी, पण वॉलपुट्टीचं काम कसं स्टेप बाय स्टेप करावं लागतं. एक लेअर सुकली का मग दुसरी करावी लागते. आणि झालं असं की म्हणजे आधी हे काम केलं मी थोडंफार, पण त्यानंतर पिहूचा अभ्यासही बघा आता प्रायोरिटीला आहेत मुलं, सध्या तरी एक्झाम चाललेली त्यांची, त्यामुळे. आणि म्हणजे पिहूच्या वयाची मुलं तरी स्वतःहून अभ्यासाला बसायला पाहतच नाही. त्यांना जबरदस्तीनं अभ्यासाला बसवावं लागतं, लाडीगोडी लावून रागवून जे हे अभ्यास करून घ्यावा लागतो. पिहू अर्धा-1 तास जे आहे स्वतःहून करून घेईलही, पण नंतर तो फार कंटाळा करतो आणि त्यामुळे मग त्याला अभ्यासाला घेऊन बसली. आरूचं तरी काही नाही, ती स्वतः करून घेते, पण पिहूचं म्हणजे तो इतक्या वेळ नाही बसू शकत. 1 तास मोठ्या मुश्किलने तो एका ठिकाणी बसतो, पण त्यानंतर त्याचं मम्मा इकडे ये तिकडे जा असं तसं चाललेलं असतं. त्यामुळे आणि रायटिंग प्रॅक्टिस जर असेल तर मग तर म्हणजे विचारूच नका, ती तर जो स्वतःहून करतच नाही, ते तर मला बसावंच लागतं. त्यामुळे आजचा बऱ्यापैकी वेळ त्याला दिला गेला आणि सध्या तरी म्हणजे तीच माझी प्रायोरिटी आहे. सो त्याचा अभ्यास घेता सायंकाळ झाली. सायंकाळी मग स्वयंपाक, झाडणं, पुसणं, दिवे ह्या गोष्टी येतात, त्या केल्या. आणि त्यानंतर जे आहे मी पुन्हा हे काम करायला बसली. माहीत आहे का, मी इतकी पॅशनेट आहे ना माझ्या कामाविषयी. एखादं काम मी हातात घेतलं ना, मग ते कधी एकदाची पूर्ण करून बाजूला करते ना, असं मला होऊन जातं. माहीत नाही माझा स्वभाव असा आहे की काय. आणि ते जर आवडीचं काम असेल तर मग तर विचारूच नका. इथे आले, बसले आणि काहीतरी आर्ट आता त्यांना दिसतं की ही बिझी होणार आहे, की नेमकं एकाला एक काम आठवतं. 2-3दा मी इथे येऊन गेली, 2-3दा आवाज दिला गेला आणि 2-3दा जे आहे मला काम करता उठावं लागलं. चला फायनली आता मी कुणाचं काहीच ऐकणार नाही, माझा आर्ट कम्प्लीट करायचं आहे मला. सो मी माझ्या कलर्सचा जो पिटार आहे तो इथे घेऊन बसलेली आहे. बऱ्याचदा आर्ट शेअर केलं की लगेच क्वेश्चन येतात कमेंट्समध्ये की ताई कलर्स कोणते. आता कलर्स सांगते तुम्हाला. माझ्याकडे 2 टाईपचे आहेत, एक ॲक्रेलिक आणि एक ऑइल पेंट्स कलर आहेत. आता ॲक्रेलिक कलरमध्ये ऑप्शन भरपूर येतात आणि ऑइल पेंटमध्ये जे आहेत ऑप्शन लिमिटेड असतात. पण तुम्ही असे छोटे 50 ml 100 ml चे जर डबे घेतले तर तुम्हाला जास्तीचे ऑप्शन मिळत नाहीत, तर मिळतात. ॲक्रेलिकमध्ये भरपूर ऑप्शन्स असतात, पण होतं काय, ॲक्रेलिक कलर ना ड्युरेबल नसतात आणि चमकदार नसतात. ते यूज केल्यानंतरही पुन्हा आपल्याला माहीतच आहे तुम्हाला काय काय करावं लागतं. पण हो, याने ना काम खूप पटकन होतं. सो त्यामुळे मला ॲक्रेलिक कलर आवडतातही. त्यानंतर ऑइल पेंटचं म्हणाल तर ड्युरेबल असतात. तुम्ही अगदी छान बनवलेली वस्तू नळाखाली जरी धुतली ना तरीही चालते.
आणि या मानाने हे मला स्वस्त वाटतात. म्हणजे एवढंच सांगायचं आहे मला, तुम्हाला जर झटपट पटापट काम आटपायचं असेल तर मग ॲक्रेलिक कलर यूज करा. पण तुमच्याकडे वेळ असेल, तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर मग आपले ऑइल पेंट बेस्ट ठरतात. हळूहळू काम होतं पण छान होतं आणि परमनंट होतं. बरं चला, सँडपेपरच्या मदतीने ह्या डॉल मस्त पुन्हा एकदा स्मूथ करून घेतल्यात मी. खरं तर गरज नव्हती, पाण्याने ऑलरेडी स्मूथ केल्या होत्या, तरीसुद्धा व्यवस्थित स्मूथ केल्यात. त्यानंतर स्किन कलर ॲक्रेलिकमध्ये माझ्याकडे होता. ऑइल पेंटमध्ये मी बनवू शकली असती, पण हा कलर ना आता संपलेलाच आहे, संपण्यातच जमा आहे, म्हणून म्हटलं चला तोच वापरू. सुकण्याआधी केसांना छान ब्लॅक ब्राऊन कलर दिला, तोही ॲक्रेलिकच होता. आणि आता मला बॉडीला जे आहे डॉलच्या कलर द्यायचा होता, सो त्यासाठी मी ते ऑइल पेंट यूज करते आहे. व्हाईट कलरमध्ये थोडासा मी ना पर्पल जो आहे ॲक्रेलिक कलर टाकला आणि असा शेड तयार करून डॉलला दिला. एका डॉलला ब्ल्यू कलर दिला. आता मी ना हे माझ्या आवडीनुसार किंवा माझ्याकडे जे कलर अवेलेबल आहेत त्याच्यानुसार जे आहे कलर यूज करते आहे. तुम्ही तुमच्या इमॅजिनेशननुसार, तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्याकडे कोणते कलर अवेलेबल आहेत त्यानुसारही या डॉलला कलर करू शकता. मस्त डिटेलिंग केली. डोळे, ओठ काढायचे बाकी होते तेही काढलेत आणि त्यानंतर थोडंसं ब्लशर वगैरे लावून मेकअपही करून दिला. आणि चला फायनली जे आहेत माझ्या डॉल कशा बनल्यात ते तुमच्यासोबत शेअर करते. सो दिल थांब के बैठिये. सो अशा बनल्यात बघा डॉल. इतक्या सुंदर दिसत आहेत की काय सांगू. म्हणजे बॅक साईडनं बघा किंवा एका साईडने बघा किंवा मग समोरून बघा, खरंच खूप सुंदर दिसतात. आता तुम्ही सांगा, टोमॅटो सॉसच्या बॉटलचा यापेक्षा चांगला उपयोग तुम्ही बघितलेला आहे का? आणि खरंच यालाच तुम्ही रिअल ट्रॅश टू ट्रेझर म्हणू शकता. बॉटल फेकण्यापेक्षा तुम्ही त्याचा असा छान छान क्यूट क्यूट डॉल बनवून उपयोग करून आपलं घर सजवू शकता. सो कशी वाटली माझी ही आयडिया नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हो, स्वतःची काळजी घ्या. चला बाय.